काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं आज पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी हे केंद्रीय मंत्री होते. पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांच्या नावाचा मोठा दबदबा होता. सुरेश कलमाडी अनेक वर्ष पुण्याचे खासदार राहिलेत. एक मोठा काळ कलमाडी यांची पुण्याच्या राजकारणावर पकड राहिली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून ते आजारपणामुळे राजकारणापासून दूर होते. सुरेश कलमाडी भारतीय वायुसेनेचे माजी वैमानिक होते आणि नंतर ते राजकारणात सक्रिय झाले. सुरेश कलमाडी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि 2010च्या दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचे देखील ते अध्यक्ष होते. 2010च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता, ज्यामुळे त्यांना अटकही झाली होती. अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर एप्रिल 2025 मध्ये ईडीने या प्रकरणी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टनंतर त्यांना क्लीन चिट मिळाली. मात्र त्यानंतर सुरेश कलमाडी हे पुण्याच्या राजकारणात कमबॅक करू शकले नाहीत. जे लोक आम्हाला कामाचा हिशोब विचारतायत त्यांनी एकदा आरसा पाहावा, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पुण्यातील भाजप-रिपाई युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. पुण्याच्या सर्वांगीण विकासाचा विडा उचलल्याचं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. तसेच येत्या 5 वर्षात पुण्याचा चेहरा-मोहरा बदलला जाईल. शहराच्या विकासासाठी आगामी काळात सुमारे 80,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या योजना राबवण्यात येतील. पुणे हे राज्याचे आर्थिक इंजिन असल्याचं सांगत फडणवीस यांनी गेल्या 5 वर्षातील कामांचा पाढा वाचला. महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षात उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस होती. उमेदवारी मिळाली नाही तेव्हा त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत नाराजी जाहीर केली. त्यानंतर पक्षाकडून या नाराजांना स्वीकृत सदस्य, पक्षीय समित्या तसेच वेगवेगळ्या शासकीय समित्यांची आश्वासनं देत अर्ज माघार घेण्यास भाग पाडले. मात्र त्यानंतर हे नाराज पक्ष उमेदवाराच्या प्रचारातून गायब झाले. उमेदवारीसाठी पात्र असताना डावलले गेल्याने या इच्छुकांना भेटण्यास पक्षाचे आमदार तसेच नेते भेटत असले तरी हे नाराज प्रचारात उतरण्यास मात्र काही तयार नाहीयेत. त्यामुळे नवीन उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांना प्रचाराचा अनुभव नसल्याने त्यांची चांगलीच कोंडी होतीये. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने प्रभाग 16 आणि प्रभाग 27 या ठिकाणी बंडखोर उमेदवारांवर पक्षाने शिस्तभंगाची कारवाई केली आहे. तसे पत्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जाहीर केलं. प्रभाग 16 मधून भाग्यश्री जाधव आणि अविनाश काळे यांना उमेदवारी दिली होती, परंतु दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक होऊन दोन्ही राष्ट्रवादीने एकमताने वैशाली बनकर, वर्षा पवार, कमलेश कापरे आणि योगेश ससाने यांना उमेदवारी दिली. हे चौघेही घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जाधव आणि काळे यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले. मात्र त्यांनी पक्षाचं ऐकलं नाही. त्यामुळे त्यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. सरलेल्या वर्षात तब्बल 6.5 कोटी पुणेकरांनी मेट्रोने प्रवास करून पुण्यात मेट्रोची काय गरज असा प्रश्न विचारणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना चपराक दिली आहे, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रो हा मुद्दा भाजपने पुढे केला. मेट्रोने जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे भाजपच्या प्रचारास बळ मिळाल्याचं दिसतंय. मार्च 2022 मध्ये पहिली मेट्रो पुण्यातून धावली. तेव्हापासून मेट्रोच्या प्रवासी संख्येत दरवर्षी टप्प्याटप्प्याने मोठी वाढ होत असल्याचं दिसतंय. उद्घाटनापासून डिसेंबर 2025 पर्यंत जवळपास 10.5 कोटी पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केल्याची माहिती आकडेवारीतून समोर आली आहे. 2025 मध्ये पुणे मेट्रोने विक्रमी वाढ नोंदवली आहे. सरत्या वर्षात 6.7 कोटींपेक्षा अधिक प्रवाशांनी मेट्रोच्या आरामदायी, वेगवान, वातानुकूलित आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेतला. यातून पुणे मेट्रोला 107.6 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज छाननीनंतर अपक्ष ठरलेल्या उमेदवाराला चिन्ह वाटपात राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह द्यावं लागलं. या प्रकरणात एबी फॉर्म गहाळ करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांची बदली करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या प्रभाग क्रमांक 16 जागेवरील उमेदवार जयश्री भोंडवे या उमेदवाराचा एबी फॉर्म पाटील यांच्याकडून गहाळ झाला. यात स्वतःची चूक असतानाही पाटील यांनी छाननीवेळी त्यांना अपक्ष उमेदवार ठरवले. या विरोधात संबंधित उमेदवाराने उच्च न्यायालयात धाव घेतली.
सबळ पुराव्यानंतर जयश्री भोंडवे यांना पक्षाचे अधिकृत घड्याळ चिन्ह दिल्याचं पालिका आयुक्तांनी जाहीर केलं. मात्र हा घोळ ज्यांच्यामुळे झाला ते निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत पाटील यांची आता बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला आता मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिले. दरम्यान आज मुंबई उच्च न्यायालय याबाबत सविस्तर आदेश देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांसह सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळे यांना कोर्टाने मोठा झटका दिल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी निवडणुकीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून पुणे येथील सर परशुरामभाऊ कॉलेजने देखील स्वतंत्र याचिका दाखल करून निवडणुकीला आव्हान दिलंय. परिणामी निवडणुकीसाठी नव्याने समावेश केलेल्या मतदारांवर याचिकेत आक्षेप घेण्यात आला. तसेच निवडणूक नियमानुसार होत नसल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईच्या प्रभाग क्रमांक 194 मधून उमेदवारी न मिळाल्याने संतोष धुरी यांनी भाजपची वाट धरली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जागा वाटपात संतोष धुरी इच्छुक असलेला वॉर्ड क्रमांक 194 उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेला. यामुळे नाराज असलेला संतोष धुरी यांनी मंत्री नितेश राणे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आज संतोष धुरी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ऐन मनपा निवडणुकीत मनसेला हा मोठा धक्का मानला जातोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत संतोष धुरी हे संदीप देशपांडे यांचे निकटवर्तीय मानले जायचे. त्यांच्याकडे वरळीचे विभागाध्यक्ष हे पद होतं. संतोष धुरी हे मनसेमधून इच्छुक उमेदवार होते. मात्र आता त्यांनी भाजपची वाट धरली आहे. गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीने हवा प्रदूषणामध्ये उंची गाठली आहे. भाजप नेत्या मनेका गांधी यांनी याच दिल्लीच्या प्रदूषणावर भाष्य केलं. मनेका गांधी यांनी कोणत्याही कारणासाठी फटाके जाळणारे देशद्रोही आहेत, माझ्याकडे याबद्दल बोलण्यासाठी दुसरे शब्द नाही असं म्हणत टीका केली आहे. दिवाळी, दसरा, लग्न, नवीन वर्ष, क्रिकेट सामने किंवा इतर कोणत्याही दिवशी लोक इतके पैसे खर्च करून फटाके फोडतात, परिणामी आपण श्वासही घेऊ शकत नाही असं म्हणत गांधी यांनी या समस्येवर टिप्पणी केली आहे. पश्चिम जपानमध्ये आज सकाळी 6.2 तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती समोर येते. जपान हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचे केंद्र शिमाने प्रिफेक्चरच्या पूर्वेकडील भागात होते. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाहीये. जपान हवामान संस्थेने सांगितले की भूकंपानंतर लगेचच त्सुनामीचा इशाराही देण्यात आलेला नाहीये. अधिकाऱ्यांनी लोकांना अफवांकडे दुर्लक्ष करून अधिकृत माहितीवर लक्ष ठेवण्याचं आवाहन केलंय.